ऑफ आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. डीप मध्ये जर पाहिलं तर एक काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले आणि एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये साहिल दिवेकर पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल कट केला. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. पहिल्याच बॉलवर फलंदाज अहमद खानने आपलं खातं उघडलंय. 1 या आकड्यावर. अप्रतिम मैदान आहे. या मैदानाचा विचार केला तर याच मैदानासाठी संघर्ष आम्ही पाहिला होता. ती संघर्षाची लढाई अखेर पाहायला मिळाली आणि मैदान वाचवण्यासाठी जो मोहीम आज नवी मुंबई क्रिकेटचे अनेक किंवा नेते मंडळी असेल हे एकत्र येऊन हे मैदान बचावासाठी एक भलं मोठं आंदोलन तुम्ही पाहिलं होतं. त्याच मैदानावर शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार तुम्ही अनुभवताय. पहिला बॉल सिंगल आली. दुसरा बॉल यावेळी क्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना शॉट मिड विकेट रिजन मधून चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये. ऋषी म्हात्रे आणखीन एक यंगस्टर खेळाडू आहे आपल्याला पाहायला मिळतील. अनेक यंगस्टरचा भरणा असलेले दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही टीम मध्ये अगदी यंगस्टर असल्यामुळे ही मॅच अगदी काटेकी टक्कर होईल. सुपर मॅच. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. मोठा फटका टॉप आहे. चेंडू हवेत आहे. स्वप्नील ठाकूर त्याच्या खाली आहे. कैफ खानला परतावा लागेल. मोठा धक्का लागतोय आझाद 11 खिरणे संघाला. कैफ खान बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय. टॉप एज अगदी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची लीडिंग एज पकडली होती आणि फॉलो थ्रो मध्ये खूप चांगला झेल पकडला स्वप्नील ठाकूरने. पहिली शिकार केली स्वप्नील ठाकूरने. कैफ खानला 0 वर परतलाय. पहिला धक्का लागतोय आझाद 11 खिरणे संघाला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. इनॅट क्रमांक 3 वर न्यू बॅटर कमरान पटेल फलंदाजीसाठी आलाय. कमरान पटेलचा विचार केला तर भरपूर कमी वयात आपल्या टीम मध्ये ज्याने पदार्पण केलं आणि त्यानंतर काही काळ 30+ क्रिकेटसाठी तो क्रिकेट खेळला. पण आता आझाद 11 खिरणे टीम साठी तो पुन्हा एकदा आपल्या स्क्वॉड मध्ये ऍड झालाय. कमरान पटेल पोटेन्शियल आहे, एल कॅलिबर आहे आणि डावखुरा फलंदाज. त्यामुळेच ही एक जमेची बाजू असेल. मॅचला होते सुरुवात. चौथा बॉल. गोलंदाज स्वप्नील ठाकूर सज्ज होतोय. फुलरलेनचा चेंडू आहे क्रवर रिजन मध्ये. विनायक झेंडेच्या हातात चेंडू विसावतोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के देत असताना कैफ खान 0 वर परतला. त्यानंतर कमरान पटेल देखील 0 वर परतलाय. पहिल्या ओव्हर मध्ये आझाद 11 खिरणे टीमचे 2 प्रमुख फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होत असताना फुलरलेनचा चेंडू इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अगदी इनफिल्ड क्लिअर करू शकला नाही आणि विनायक झेंडेने खूप चांगला झेल पकडलाय. उंचपुरा खेळाडू आहे त्यामुळेच हा झेल कॅरी झाला. दोन गडी बाद. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल आणि नंतरच्या 3ऱ्या आणि 4थ्या बॉलवर इथे कैफ खान आणि कमरान पटेलला बाद केले. हॅट्रिकची संधी असेल. ऑन हॅट्रिक पहिल्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये हॅट्रिकच्या भोल्यावर स्वप्नील ठाकूर. इंदर पटेल फलंदाजीसाठी आलाय. आणखीन एक यंगस्टर खेळाडू आहे. आणखीन एक डावखुरा फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हॅट्रिक बॉल आहे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. पहिल्या ओव्हर मध्ये पहिला गोलंदाज करेल का हे पाहिलं जाईल. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 3 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या ओव्हर मध्ये काय गोलंदाजी सुरू आहे. स्वप्नील ठाकूरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. कुठलाही रूम कुठलीही संधी मिळाली नाही. पण कमरान पटेलला जो फुलर लेनचा चेंडू होता त्याला गॅप शोधू शकला नाही आणि सरळ मात्र जातोय विनायक झेंडेकडे. चेंज ऑफ पेस संधी आहे आणि स्वप्नील ठाकूर पुन्हा एकदा त्या खाली आहे. कॅच होईल. ड्रॉप. इंदर पटेलला मिळते जीवनदान. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 4 धावा 2 गडी बाद पण 3 धावा 3 गडी बाद असं चित्र पाहायला मिळालं असतं. पण कॅचेस विन द मॅचेस म्हणावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर.
4 धावा धाव फलकावर लागलेत. काय गोलंदाजी रेलीस स्वप्नील ठाकूरची, पण शेवटच्या बॉलवर चूक केली. चुका आणि शिका नेहमी म्हटलं जातं, त्यामुळेच ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय विनायक झेंडे. आणखीन एक यंगस्टर आणि आणखीन एक प्रभावित करणारा खेळाडू आहे. बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही फॉर्मॅटमध्ये विनायक झेंडेने इम्प्रेस केलंय. विनायक झेंडे गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना पहिला बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे का? साहिल दिवेकरच्या आवाक्याबाहेर चेंडू जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर इंदर पटेलच्या बॅट मधून येतोय. या मॅचचा, या स्पर्धेचा पहिला क्रॅकिंग चौकार. अगदी फुलर लेनचा चेंडू आहे. ऑन साइडला ऑन ट्राय केला. बराच वेळ हवेत होता चेंडू, असं वाटलं होतं की कॅच कॅरी होईल, पण अगदी चांगला स्ट्रोक लगवला गेला. 4 धावा मिळतील. इंदरला जीवनदान मिळाल्याच्या जीवनदानचा फायदा घेईल का हे पाहिलं जाईल. अहमद खान, इंदर पटेल ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाची आहे. आणि पॉवर प्ले मध्ये हे दोन्ही बॅटर्स खूप चांगले प्रभावित करणारी बॅटिंग करतात. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल. 4 धावा मिळतील. यावेळेस यशांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज इंदर पटेलला देखील परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय टीम आझाद 11 खिरणे संघाला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 वर 3 गडी बाद. अगदी खराब सुरुवात फार महत्वाची असते, त्यामुळेच विल बिगिनर्स हॅव डन असं म्हटलं जातं. सुरुवात जर चांगली झाली तर तुमचं अर्ध काम अगदी सोपं होतं. पहिल्याच मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर आझाद 11 खिरणे टीम 3 गडी बाद 8 या आकड्यावर खेळते. चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रियदर्शनी बेलापूर टीम कडून. न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. कॅश मुकरी हा खेळाडू देखील आहे. खेरणे प्रीमियर लीग मध्ये कैफ मुखरीने देखील प्रभावित केलं. तर कैफ मुकरी फलंदाजीसाठी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 विनायक झेंडे. फटका चांगला आहे. ऑन साइडला वेकेंट एरिया आहे. इथे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर कैश मुकरीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. 6 धावाने आपलं खातं उघडलंय. सुपर स्ट्रोक. लेंथ बॉलला पिक केला, फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे आहे. कैफ मुकरी या बॅटरचा विचार केला तर आठवते की मच्छिंद्र स्मृती चषक 2025 त्या स्पर्धेमध्ये धारावीच्या अगेन्स्ट एका बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना लगवलेला तो एक षटकार तो देखील आजही आठवतोय. अनेक असे मुवमेंट्स आहेत ते 2025 मध्ये घडले. बॉल नवीन बॉल पूर्वा. कैश मुकरीच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकावर लागलेत. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी याची चर्चा सुरू आहे. सध्या निवडणूक सुरू असल्यामुळेच स्पर्धा फार अशा पाहायला मिळतील आणि कमी प्रमाणात स्पर्धा पाहायला मिळाल्या. पण जसं निवडणूक संपेल तसं मोठमोठ्या स्पर्धेंचं देखील अनाउन्समेंट होईल आणि त्यामध्ये शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे दमदार आयोजन पाहायला मिळते. इथे चांगला बॉल, अगदी हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर उसळी घेतलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगलं कमबॅक, चांगलं वापसी. 14 वर 3 गडी बाद. आझाद 11 खिरणे टीम. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. विनायक झेंडे खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. बॅटची अगदी एज लागली होती असं वाटलं होतं, पण खोलबट टप्प्याचा चेंडू. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची यस फलंदाज बाद होतोय.
एस विकेटचं पतन. कैश मुकरीला परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय टीम आझाद 11 खेळणे टीमला. याच बॅटची ठीक एज लागली होती, आवाज देखील आला होता, पण अंपायरचा डिसिजन अजूनही पेंडिंग होतं आणि फायनली उदय तांडेल सरांनी इशारा दिला की यस फलंदाज बाद आहे कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये आणि फलंदाज कैश मुकरी बॅक टू द डगआउट. चार गडी बाद. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 14 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. 2 ओव्हरच्या एक बॉल शिल्लक आहे, माफ करा. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर अरबाज पटेल. 4 गडी बाद 14 धावा. खराब सुरुवात आणि या सुरुवात फार महत्वाची होती. पहिल्या ओव्हर पासून कुठेतरी प्रियदर्शनी बेलापूर टीमने गोलंदाजी करत असताना दबावामध्ये ठेवलं आझाद 11 खेळणे टीमला. त्याचं कारण आहे स्वप्नील ठाकूरचा स्पेल आणि याच ओव्हरमध्ये देखील विनायक झेंडेने आपली कमाल दाखवली. अकोटपाचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील केली, अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाहीये. अखेर शेवटच्या बॉलवर डॉट बॉलची सांगता होत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा देऊन 2 गडी बाद केले होते स्वप्नील ठाकूरने आणि विनायक झेंडेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. म्हणजे दोन्ही गोलंदाजाने 2-2 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. त्यामुळेच आझाद 11 खेळणे टीम कुठेतरी बॅकफुटला गेली. चला नेक्स्ट मॅच कोळशेत 11 कोळशेत वर्सेस मच्छिंद्र स्मृती धारावे. दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय स्वप्नील ठाकूर, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. तिसरी ओव्हर पॉवर प्लेचं रजिस्ट्रेशन संपलंय. तिसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. टप्प्याचा चेंडू आहे, ऑफ ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. राकेश आपल्याला पाहायला मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. आता धावांसाठी झगडावं लागेल आझाद 11 खेळणे टीमला, कारण की 4 प्रमुख फलंदाज परतलेत. अहमद खान जो सलामीला आलाय तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. चला चांगला खेळ करावा लागेल. अहमदकडे देखील एबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे आणि ते दाखवावं लागेल या मॅच मध्ये. अडचणीच्या काळामध्ये नेहमीच आपल्या टीमला साथ द्यावी लागते आणि ती साथ आता अहमद आणि अरबाज पटेलला द्यावी लागेल. इम्पॉर्टंट सिच्युएशन आहे. आता छोटी पार्टनरशिपची गरज आहे. बॉल सोडून दिले, ऑफस्टंपर मारा केला गेला. अंपायर आमच्या दिशेने वेळेत व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 16 ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. आझाद 11 खेळणे टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली मैदानाच्या आतमध्ये. टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळते. अगदी अस्त्र वापरलं गेलंय स्वप्नील ठाकूरच्या माध्यमातून. स्वप्नील ठाकूरने इम्प्रेस केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी 2 विकेट प्राप्त करून आझाद 11 खेळणे टीमला बॅकफुटला घेऊन गेलं. या ओव्हरमध्ये देखील प्रभावित करतोय. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? कव्हर रिजन मध्ये चूक होतीये आणि इथे आणखीन एक संधी मिळते. एक धाव जरूर मिळेल. 2 कॅच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. स्वप्नील ठाकूरकडे देखील एक चूक झाली होती. अगदी इंदर पटेलचा झेल त्यांनी ड्रॉप केला होता आणि कव्हर रिजन मध्ये आता आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील चूक झाली. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या मारा केला गेला. ऑफस्टम्पच्या वर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असताना लाईन आणि लेंथ वर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल आणि त्यामध्ये कुठेतरी गफलत होती. 2 नकारात्मक चेंडू स्वप्नील ठाकूरच्या गोलंदाजीमध्ये या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर.
बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होतोय तोपर्यंत सिंगलने टीमची धावसंख्या 19. कुठलेही मोठे फटके कुठलाही मोठा स्ट्रोक खेळण्याची संधी मात्र मिळत नाही. एक चौकार एक षटकार जरूर आला मागच्या 2 ओव्हरमध्ये. स्वप्नील ठाकूर पुन्हा एकदा सज्ज झालाय. खूप चांगला बॉल प्लाय एंड मिस. वेगवान चेंडू गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू वळलाय आणि बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. हे मैदान नेहमी जाणलं जातं संघर्षासाठी. भरपूर मेहनत शिरवणीतील प्रत्येक संघाने केले आणि खऱ्या अर्थानं हे मैदान वाचवण्यासाठी मैदान बचाव समिती ज्या पद्धतीने संघर्ष केला, नवी मुंबई महानगरपालिकावर धडक मोर्चा दिला की हक्काचं मैदान वाचवण्यासाठी हा संघर्षाची लढाई अखंड नवी मुंबईने पाहिली. हेच मैदान तिकडे शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे. बॅटची एज पुन्हा एकदा चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावर. 20 धावा दाखल करावं लागलेत बघा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 4 आणि 2 गडी बाद केले होते स्वप्नील ठाकूरने. त्यानंतर विनायक झेंडेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च झाल्या, 2 गडी बाद केले होते आणि या ओव्हरमध्ये स्वप्नील ठाकूरने फक्त 6 धावा खर्च केलेत. म्हणजेच 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये स्वप्नील ठाकूरने 2 गडी बाद केले आणि फक्त 10 धावा खर्च केलेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 20 या आकड्यावर 20 धावा दाखल करावं लागलेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला सन्मानित पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत आपण. युवा नेते आदरणीय प्रतीक शेठ सुतार साहेबांचा सन्मान या मंचावर केला जाईल. मी अमरजी जितेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. युवा नेते म्हणून सध्याच्या घडीला चर्चित आहेत प्रतीक शेठ सुतार साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय जयवंतजी सुतार साहेब यांचे सुपुत्र आहेत आणि युवा नेते म्हणून अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आज समाजकार्याचा वसा ही परंपरा देखील त्यांच्या माध्यमातून जतन केली जाते. आणि त्याचबरोबर उद्योजक संदीप शेठ पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय रोहित पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. संदीप शेठ पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. हे दोन्ही युवा नेते आणि युवा उद्योजक आज शिरवणे गावाला लाभलेत आणि त्यांच्याच माध्यमातून आज या स्पर्धेसाठी भरपूर मोठं सहकार्य योगदान राहिले आणि त्यांचं देखील महत्वाची भूमिका या स्पर्धेसाठी राहिले. त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच दोन्ही मान्यवरांचा. त्याच दरम्यान एक षटकार देखील आलाय. अहमद खानच्या बॅटमधून षटकार आलाय. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. अपसमच्या बाहेर. थँक्यू व्हेरी मच प्रतीक शेठ सुतार साहेब आणि थँक्यू व्हेरी मच संदीप शेठ पाटील साहेब. आपलं मनपूर्वक आभार आहे. अहमद खानच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. काय घडलंय दरम्यान एक चिक्की सिंगल कंप्लीट करत असताना टीमची धावसंख्या 29. या उर्वरित 2 ओव्हरमध्ये कमीत कमी तुम्हाला 20-22 धावा कराव्या लागतील. त्यासाठी आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल. अहमद खान आणि अरबाज पटेल हे 2 बॅटर आहे. फटका हवेत आहे. एरियल रूट मध्ये चेंडू जाईल कव्हर रिजन मध्ये. काय घडलंय स्वप्नील ठाकूर कडून पुन्हा एकदा होतीये चूक. दुसरा कॅच ड्रॉप केला. गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धू कोळी आला. आणखीन एक प्रियदर्शनी बेलापूर टीमचा एक प्रमुख खेळाडू ऑलराऊंडर आहे. भरपूर ऑलराऊंडर खेळाडू आहेत या टीम मध्ये. जवळजवळ 7 ते 8 ऑलराऊंडर या टीम मध्ये पाहायला मिळतील. इथे देखील चेंज ऑफ पेस. काय घडलंय आणि परतावा लागेल. अहमद खानच्या विकेटचं पतन होत असताना 5वा धक्का लागतोय आझाद 11 खेळणे टीमला. फलंदाज अहमद खान बॅक टू द डगआउट.
बघा गेट जवळ जी इनोवा गाडी लागलेली आहे त्यांना कृपया विनंती करतो की कृपया ती गाडी काढा. आम्हाला आमच्या मान्यवरांच्या गाड्या तिथून जाण्यासाठी मार्ग मोकळा करा. वैयक्तिक 10 धाव संख्या करून परतलाय. 6 बॉलचा सामना त्यांनी केलाय. आदरणीय संजय पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. अमोलजी पवार साहेब आपण देखील मंचावर या. चला आझाद 11 खिरणी टीम तुमची कोणाची इनोवा कार असेल तर प्लीज ती बाहेर काढा जेणेकरून आमच्या मान्यवरांची गाडी तिथून काढायची. चला लवकर करा कारण की मॅच पण थांबले. त्याच्यामुळे टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 30 या आकडाभर. 30 धावा दाखल करावं लागलेत. न्यू बॅटर अरबाज मुल्ला अरबाज पटेल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. अहमद खान आडव्या बॅटने फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. ऋषी मात्रे कडून चूक होणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि आणखीन एक विकेटचं पतन. इथे अरबाज मुल्लाला परतावा लागेल. 6वा धक्का लागतोय. अमोलजी पवार साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जात आहे. शिरोणे चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदाना 4 मध्ये पाहत असताना पाच गडी बाद 6 गडी बाद टीमची धावसंख्या 30 आकड्यावर संपली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा करावा लागतील आझाद 11 खिरणी टीमला या मॅच मध्ये. बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले 4. या ओव्हरमध्ये देखील सिद्धू कोळीने कमाल केली आणि फक्त 10 धावा देऊन 2 धक्के दिलेत. म्हणजे तिन्ही गोलंदाज वापरलेत. तिन्ही गोलंदाजाने 2-2 विकेट काढलेत. चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर अहमद खान आणि सैफ अशी जोडी आहे. 6 गडी बाद झालेत. बाबा बॉलिंग ऑप्शन्स किती आहेत प्रियदर्शनी बेलापूर टीम कडून. स्वप्नील ठाकूर असेल, विनायक झेंडे असेल, सिद्धू कोळी असेल, ऋषी म्हात्रे असेल, साहिल दिवेकर असेल. हे बॉलिंग युनिट आहे ना भरपूर मोठी आहे. म्हणजे 5-6 ऑप्शन्स या टीम कडे आहेत आणि तिन्ही जे 6ही गोलंदाज आहेत ती 6ही गोलंदाज अगदी अष्टपैलू आहेत. त्यामुळेच ही टीम प्रभावित करणारे संघ मानला जातोय. ऋषी म्हात्रे यंगस्टर खेळाडू आहे. तो गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. शेवटची ओव्हर आहे. 30 धावा दाखल करावा लागलेत. पहिलाच बॉल ऑन साइड लॉन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डॉट बॉलची सांगता होते. शेवटची अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होतोय. फलंदाज सैफला परतावा लागेल. धावचीतच्या स्वरूपात 7वा गडी गारद होतोय. 31 या आकड्यावर 31 धावा दाखल करावं लागलेत. बघा बॅटिंग जी स्ट्रेंथ आहे ना ती आझाद 11 खिरणे टीमची आहे आणि प्रमुख 4 जे प्लेयर आहेत ते फुल फॉर्म मध्ये आहेत. पण या मॅच मध्ये अहमद खान वगळता कुठलाही बॅटर इथे टिकू शकला नाही. खेळपट्टीवर थांबू शकला नाही. कैफ खान पहिल्याच बॉलवर बाद झाला. त्यानंतर टीम अगदी बॅकफुटला गेली. अहमद खानने देखील भरपूर चेंडूचा सामना केला पण एकच षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 4 बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल
टीम आझाद 11 खिरणी टीमला न्यू बॅटर रझा आलाय. नेट क्रमांक 9. 9वा गडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि खूप चांगला झेल ऋषी मात्रेने पकडलाय आणि अहमद खानच्या विकेटचं पतन होत असताना अखेर संघर्षाची लढाई संपली अहमद खानची आणि फलंदाज बाद होतोय. 8वा गडी गारद होत असताना 8 गडी बाद. टीमची धावसंख्या 31 आकड्यावर. 31 लॉस ऑफ 8 विकेट. आझाद 11 किरणी टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना हनीफभाई पटेल या नावाने खऱ्या अर्थानं आझाद 11 खेरणे टीमचा जो क्रिकेट कुठेतरी 7-8 वर्ष थांबलं होतं ना, त्या क्रिकेटला पुन्हा एकदा जिवंत ठेवण्यासाठी आणि त्या क्रिकेटला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी या व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. यंगस्टरना घेऊन हा संघ उभारला, त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांना खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी संधी दिली आणि हनीफभाई पटेल यांचं योगदान खेरणे टीम कधीच विसरणार नाही. पण योगदान राहिलं ऋषी मात्रेचं देखील या ओव्हरमध्ये. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली, विकेट आली, त्यानंतर विकेट आली आणि आता डॉट बॉलची सांगता होतीये. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या फक्त 31. चला कोळशेत 11 कोळशेत आणि मच्छिंद्र स्मृती दारावे दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील घ्या. टॉपेज संधी आहे. हनीफभाई पटेल बाद होता होता मात्र कॅच ड्रॉप होत असताना साहिल दिवेकर कडून चूक होतीये. साहिल दिवेकरने आज या मॅच मध्ये गोलंदाजी केली नाही. भरपूर गोलंदाजीचे ऑप्शन्स आहेत. कॅच ड्रॉप होताना देखील पाहायला मिळालं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर आणि अखेरच्या बॉलवर मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न करावा लागेल बॅट्समन रझाला. इथे देखील प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होत असताना अप्रतिम षटक म्हणावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात ऋषी मात्रेने आणि टीम जाऊन पोहोचते 32 आकड्यावर आणि 33 धावांचं टार्गेट उभं केलंय येणाऱ्या 30 बॉलमध्ये. बघूया कशा पद्धतीने या 33 धावा डिफेंड केल्या जातील, कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-26चा हा भव्य दिव्य सोहळा. 2025 हे वर्ष संपलं आणि वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण आई गावदेवी 11 शिरवणे आयोजित शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन. प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण, मालिकावीर हे देखील पारितोषिक पाहायला मिळेल. आणि हे मैदान ज्या मैदानाचा नेहमीच उल्लेख आम्ही करतो ते मैदान म्हणजेच कैलासवासी लक्ष्मीबाई मुंबईकर मैदान, जे स्वामी समर्थ मठाजवळ आपण पाहू शकाल, जुईनगर नवी मुंबई हे मैदान आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच मैदानावर सुरू असलेला शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफीचा घमासान आमचे समालोचक मित्र रोहित भोपी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सध्याच्या घडीला नवी मुंबईतील युवा समालोचक म्हणून चर्चेत आहे. त्यांचं देखील आगमन, ते देखील आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये जॉईन होतील.
पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आणि पहिला सामना जर पाहिलं तर आझाद 11 खिरणे वर्सेस प्रियदर्शिनी बेलापूर हे दोन संघ खेळताना दिसले. टॉस झाला आणि टॉस जिंकून प्रियदर्शिनी बेलापूर टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अगदी योग्य ठरला, कारण की पहिल्या ओव्हरपासून आझाद 11 खिरणे टीमला प्रेशरमध्ये आणलं. सगळ्याच गोलंदाजाची युनिट म्हणजेच स्वप्नील ठाकूर असेल, विनायक झेंडे असेल, सिद्धू कोळी असेल आणि ऋषी म्हात्रे हे 4 गोलंदाजाने प्रभावित केलं आणि 9 गडी बाद टीमला पोहोचवलं. 32 आकड्यावर 32 धावाच करू शकला आणि 33 धावांचं टार्गेट उभं केलंय आझाद 11 खिरणे टीमने. बघूया 30 बॉलमध्ये 33 धावा म्हणजेच बॉल टू रन्स जवळजवळ आहे. पण या धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावं लागतील आणि प्रामुख्याने महत्वाची विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. पहिली ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय इंदर पटेल, जो बॅटिंग मध्ये अपयशी ठरला होता. इंदर आता गोलंदाजी करत असताना धारदार गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने प्रियदर्शिनी बेलापूर टीमने परफॉर्मन्स केला गोलंदाजी करत असताना त्या पलीकडे जाऊन आता तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. रोहित बोपी सरांचं देखील आगमन झालं, वेलकम. एक युवा समालोचक आणि ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं नवी मुंबईमध्ये सगळ्यांचंच मन जिंकलेत. पहिलाच बॉल अगदी डाऊन द लेग साइड, अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि अवांतर धावसंख्येने या इनिंगला होते सुरुवात. व्हाईट बॉल, कोलपटापाचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना पहिला बॉल डॉट येतोय. पहिल्या बॉलवर खऱ्या अर्थानं व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला आणि दुसरा बॉल जर पाहिला तर लीगल बॉल डॉट बॉल येत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. फुललेनचा चेंडू आहे इनफिल्डच्या वरून, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चूक झाली आहे, काय घडलंय, आउटफील्ड फास्ट आहे पण दरम्यान 1 धाव 2 धावा आणि बघता बघता तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना अंपाचा इशारा येतोय नो बॉल. इंदर पटेलने या ओव्हरमध्ये पहिल्या 1 चेंडू हाताळत असताना 2 चुका केल्या. पहिल्या चेंडूमध्ये नकारात्मक चेंडू हाताळला, त्यानंतर डॉट बॉल आणि आत्ताच्या बॉलवर बीमर चेंडू हाताळला, म्हणजेच तब्बल 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 5 आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये अशा चुका आझाद 11 खिरणे टीमला मॅच मधून बाहेर काढेल. यावेळी फ्री हिटच्या बॉलवर बॉडीला बेंड केलाय आणि सीमा पार बॉल सेंड केलाय. सिद्धू कोळीच्या बॅट मधून येतोय षटकार प्लस नो बॉल. बघा फिल्डिंग पोझिशन फ्री हिटच्या बॉलवर तुम्ही बदलली, त्यामुळेच अंपायरचा इशारा आला की नो बॉल, षटकार प्लस नो बॉल म्हणजे 7 धावा मिळतील. सिद्धू कोळीच्या बॅटमधून षटकार आलाय. या चुका आणि या सगळ्याच गोष्टी शिकणं गरजेचं आहे. गणेशजी तांडेल साहेब यांचं आगमन झालंय, त्याचबरोबर संजय दादा पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. पवार साहेब देखील आपल्याला मंचावर पाहायला मिळतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नो बॉलचा इशारा, 2 लगातार इंदर पटेलने केलेल्या चुका, नो बॉल कॅन्सल केलाय. येस, अंपायरचं डिसिजन बदललाय म्हणजेच फक्त षटकार मिळेल. फ्री हिटच्या बॉलवर षटकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 11, 33 धावांचा टार्गेट आहे. फिल्डिंग पुन्हा एकदा चेंज केली आहे. आपण पाहू शकाल शॉट स्क्वेअर लेगचा फिल्डर आता डीप मध्ये पोहोचवला आणि एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आला. एक लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत असताना गॅप मध्ये आहे. सिद्धू कोळीच्या बॅट मधून येतो एक नजाकत भरलेला कव्हर ड्राईव्ह, लाजवाब स्ट्रोक. सिद्धू कोळी सेट ऑन अ फायर, खूप चांगला स्ट्रोक. अगदी गॅप्स शोधली आणि 2 क्षेत्ररक्षकांना बेदून चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. सिद्धू कोळी सेट ऑन अ फायर, लाजवाब स्ट्रोक लगवला गेलाय. 3 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 15, अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. कोलपटापाचा चेंडू आहे समोरच्या दिशेने, 1 हँडेड झेल पकडला गेला आणि सिद्धू कोळीला परतावा लागेल.
पहिला धक्का लागतोय प्रियदर्शनी बेलापूर टीमला. फलंदाज बाद होत असताना 15वर 1 गडी बाद, 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सिद्ध कोळीने अगदी अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. मग ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. हा स्ट्रोक समोरच्या दिशेने लगावण्याचा प्रयत्न करत असताना लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जवळजवळ लॉंग ऑन अगदी वर येत असताना खूप चांगला झेल ऍक्शन रिप्ले मध्ये की स्कोरर यासाठी जाणला जातोय. ऍक्शन रिप्ले बघा किती क्लीन अँड नीट आहे. काय झेल पकडलाय, लाजबाब झेल. अरबाजने झेल पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन होत असताना फलंदाज सिद्धू कोळी परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्वप्नील ठाकूर. विनायक झेंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. या तिन्ही गोलंदाज तिन्ही खेळाडूने गोलंदाजी देखील केली. एक ते वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. चांगल्या पोझिशन मध्ये आहे प्रियदर्शनी बेलापूर टीम. कारण की सिद्ध कोळीने ते काम केलंय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट खेळत असताना व्हॉट अ शॉट. दणदण करत सीमा रेषे पलीकडे विनायक झेंडेच्या बॅट मधून येतोय एक अफलातून लाजबाब क्रॅकिंग चौकार. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर 19. काय स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर रिजनला अगदी चिरून फाडून चेंडू सीमा रेषे पलीकडे. चांगली बॅटिंग सुरू आहे प्रियदर्शनी बेलापूर टीम कडून. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. या 19 धावा करण्यासाठी आझाद 11 खिरणे टीमला जवळजवळ जर पाहिले तर 4थ्या ओव्हर पर्यंत पोहोचावं लागलं होतं. पण प्रियदर्शनी बेलापूर टीम जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हर मध्ये 19 धावा, 1 गडी बाद, अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर कैफ खान. फुलरलेनचा चेंडू आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. वेकेंड एरिया आहे. चेंडू होईल फरार. चेंडू सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. 23-23. 10 धावांची आवश्यकता आहे. चार धावा मिळतील. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना प्रियदर्शनी बेलापूर टीम या मॅच मध्ये. चला कोळशेत 11 कोळशेत वर्सेस मच्छिंद्र स्मृती दारावे दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. फ्लिक केले गेलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. अगदी हा सामना या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवलंय प्रियदर्शनी बेलापूर टीमने. पहिल्याच बॉल पासून पहिल्या इनिंग मध्ये देखील तोच खेळ पाहायला मिळाला. काय गोलंदाजी झाली. फुलरलेनचा चेंडू आहे. अगदी फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना कॅच ड्रॉप होत असताना मॅच मध्ये अजूनही जर पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता. 21 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजेच या मॅच मध्ये प्रियदर्शनी बेलापूर टीम ही विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पण क्रिकेट आहे. क्रिकेट या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. त्यामुळेच ही मॅच अजूनही ऑन आहे. टप्प्याचा बॉल अगदी हुक करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना त्याला पहिल्या मॅच मध्ये नक्कीच आपण बॉल हरवल्यानंतर नवीन बॉल दिला जाईल असं पहिल्या मॅच साठी आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. चला दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 25 आकड्यावर. 25 ऑन स्कोर बोर्ड. आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल 1 बाउंस सीमा रेषे पलीकडे. विनायक झेंडेच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. हा सामना अवघ्या 2 ओव्हर मध्ये कंप्लीट होते.
चांगली बॅटिंग, चांगला परफॉर्मन्स प्रियदर्शनी बेलापूर टीमचा राहिलाय. काय गोलंदाजी राहिली, प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. पण आझाद 11 खिरणे टीमची अगदी बॉडी लँग्वेज या मॅच मध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह पाहायला मिळाली नाही. विकेट पडल्यानंतर दबावामध्ये संघ आला. अकोटप्पाचा बॉल आणि ही मॅच झाली फिनिश. विनायक झेंडेने ही मॅच अगदी चौकाराने हा सामना संपवलाय आणि हा सामना प्रियदर्शनी बेलापूर टीमने आपल्या नावी केलाय. चला मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. अगदी गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये ज्या गोलंदाजाने फक्त 10 धावा देऊन 4 विकेट आपल्या नावी केले, 2 विकेट आपल्या नावी केले आणि बॅटिंग करत असताना 8 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या, तो ठरलाय स्वप्नील ठाकूर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड स्वप्नील ठाकूर, मॅन ऑफ द मॅच. विशाल तानाजी भोईर यांच्या शुभस्थितीला जाईल मॅन ऑफ